महत्त्वाचा असो। चला चला लगेच मॅच स्टार्ट करा, जास्त वेळ घेऊ नका। पंच फक्त 25 मिनिटं आहेत, एका सत्रासाठी 25 मिनिटं आहेत। इथून 4 षटकं तुमची 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर मात्र 5व्या षटकामध्ये एक फिल्डर हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल। पंचांची कोणी वाट घालायचं नाहीये, पंचांचा निर्णय तो फायनल असणार आहे। डगआउटमधनं कोणी कॉल करणार नाहीये, तुम्ही अगदी सेलिब्रेट करू शकता परंतु कॉल कोणताही करायचा नाहीये। त्यानंतर बॉल चेक करायचा असेल ते ग्रीन कार्पेटवरतीच बॉल इथून चेक केला जाईल, मैदानाच्या आतमध्ये तिथे बॉल चेक केला जाणार नाही। मॅच ही कंपल्सरी चेस असेल, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग, आणि बाहेरून देखील डगआउट मधून कोणताही रिव्ह्यू स्वीकारला जाणार नाहीये। फलंदाजानं त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आणि तो रिव्ह्यू देखील आपण पाहतोय फक्त वेस्ट साईडसाठी रिव्ह्यू असणार आहे। आणि पंचांना जर वाटलं तर पंच कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतील। दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असणार आहे, तो जर तुम्ही गमावला तर नेक्स्ट रिव्ह्यू तुमच्यासाठी अवेलेबल नसेल। यस, पंचांचा इथून इशारा येतोय मॅच ऑन। व्हेरी फर्स्ट बॉल, गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्ही पाहताय, गोलंदाज आशिष बुम बुम बुमरा। पहिला बॉल फुलटॉस होता, ड्राईव्ह केला अगदी आपण पाहताय ऋग्वेदनं। जेवढ्या ताकदीचा आपण पाहताय गोलंदाज आहे ना आशिष, ज्याची खऱ्या अर्थानं बुमरा या नावानं ओळख आहे। गोलंदाजी करत असताना ऍक्शन तुम्ही पाहू शकता, थोडीशी ऍक्शन चेंजेस झाले परंतु अगोदरची ऍक्शन जर तुम्ही पाहिली ना तर अगदी बुमरा सारखी ऍक्शन या गोलंदाजाची, आणि बुमरा सारखे यॉर्कर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। तो आशिष गोलंदाजी ट्रॅकवरती आहे परंतु त्याच्या समोर आपण पाहताय यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय जनमान वाकस टीमचा ऋग्वेद। त्यानं पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह करत असताना एक सिंगल धाव मिळवली आहे। भन्नाट वेगावरती स्वार होऊन हा बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज आपण पाहताय आशिषनं। डॉट बॉल भगवान दलवीच्या विरोधामध्ये आलेला हा पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। हा बॅटल आहे ना खऱ्या अर्थानं फार मजा येणार आहे या बॅटलमध्ये, आशिषच्या विरोधामध्ये भगवान दलवी। स्विच हिट करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये। इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय। पहिल्या P1च्या षटकामध्ये आशिषचं खऱ्या अर्थाने इथं दबाव टाकण्याचं काम चालू आहे प्रतिस्पर्धी टीम वरती। जनमान वाकस टीम आपण पाहताय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय आणि इथून मात्र 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे। इथे देखील ड्राईव्ह केला हलक्या हाताने अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेनं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात। दुसऱ्या धाबेचा प्रयत्न वेगानं सुटले होते, पहिली धाव वेगानं कंप्लीट केली, दुसरीचा कॉल, आणि अगदी आपण पाहताय भगवान दलवी देखील इथे मात्र टाळ्या वाजवत आहेत आपल्या साथी फलंदाजासाठी, कारण की ज्या वेगानं ऋग्वेद धावला डेंजर एंड झोनकडे होता, वेगानं थ्रो देखील झाला होता परंतु फेकी होण्या अगोदर तो त्या ठिकाणी पोहोचलाय। गुड रनिंग बिटवीन विकेट, धाबा धाव फलक्यावरती आल्यात त्या 4 बॉलमध्ये 3 धाबा। समोर टाकला होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठीमागे जात होता, प्रयत्न चांगले झाले परंतु त्या प्रयत्नांना अपयश आलंय। 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतात, 2 धाबांना आपण पाहू शकता धाव फलक आता इथून जाऊन पोहोचताय ते 5 वरती। या षटकातील 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय, पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव, आणि तदनंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर दुसऱ्या 2 बॉलवरती दुहेरी धाव आपल्याला येताना पाहायला मिळाली। 5 बॉलमध्ये 5 धाबा। बघा खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा बॅटला पाय स्पर्श झाला होता, त्यानंतर अगदी त्या बॅटला त्यानं नतमस्तक केलं। हे क्रिकेट आहे, हे ग्रामीण क्रिकेट आहे, बरंच काही सांगून जातो ग्रामीण क्रिकेट। खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळाडूंचा जीव आहे। इथे देखील आपण पाहताय आउटसाइड लेग स्टंप पंच इथे दर्शवतात व्हाईट बॉल आहे परंतु त्या व्हाईट बॉलवरती अवंतरची धाव डोकेदुखी ठरली आहे, चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये। दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये भगवान दलवीची मोठी विकेट, या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट, टीमचा कॅप्टन भगवान दलवी आउट। टायमिंग साधलंय डीजेनं, इथे वादा केला होता ऋग्वेदनं परंतु अर्ध्यात साथ सोडली आणि इथे मात्र भगवानला परतावं लागतंय। अचूक टायमिंग आमच्या डीजेचं, डीजे तांडेल आपण पाहताय जबरदस्त संगीत, वॉइस क्लॅरिटी आणि क्वालिटी डीजेची आपल्याला पाहायला मिळते। मनस्वी आभार त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून।
भरपूर साऱ्या स्पर्धा खऱ्या अर्थाने या कर्जत विभागामध्ये कव्हर करत असतात आमचे डीजे तांडेल मंडप डेकोरेटर्स. कैलास वैखरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. तिसऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील बुमराच्या विरोधामध्ये. चांगला बॉल इथे मात्र यष्टीरक्षकांना चुकी केली आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. इथे खऱ्या अर्थानं हा बोनसचा चौकार पाहायला मिळतोय जय हनुमान वाकस या टीमला. 22चा चौकार. हा बोनसचा चौकार आल्यानंतर 11 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान वाकस टीमच्या दामत टीम एकत्रित येऊ नका. प्रत्येक षटकासाठी एकत्रित येऊ नका. प्रत्येक बॉलवरती एकत्रित येऊ नका. टीम मीटिंग साठी आपल्याला तिसरं षटक आहे. तिथे मात्र छोटासा ड्रिंक ब्रेक होईल. त्यावेळी तुम्ही शॉर्ट टीम मीटिंग करू शकता. परंतु प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग केल्यास आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजक नेहमी ही सूचना सांगतायत. पहा पुन्हा एकदा सूचना करतोय दामत टीम आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 20च मिनिटं आहेत तुमच्याकडे 4 षटकांसाठी. एक ओव्हर मध्ये आल्यात 11 धावा आपण पाहताय. एक विकेट आली आहे. भगवान दलबी आपण पाहताय बाद झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कैलास वैखरे तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. धावा धावफलक्यावरती आल्यात त्या 11. P2च्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजीसाठी आपण पाहताय गुफरान. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. समोर आपण पाहताय ऋग्वेद. पहिला बॉल इथे फुल केलाय. फुल ठरलाय सक्सेसफुल. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. ऋग्वेदच्या बाट मधून चौकार. 15 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. या चौकाराच्या साह्यानं गुफरानच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती हा चौकार बरंच काही सांगून गेलाय. अगदी साथी आपला लवकर परतला. आपल्या चुकीनं तो बाद झालाय हे माहिती आहे आता इथून ऋग्वेदला. मला इथून चांगली इनिंग खेळावी लागेल परंतु गुफरानला देखील चांगली बॉलिंग करावीच लागेल. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. एकीकडे तुम्ही पाहता जय हनुमान वाकस त्यांच्या विरोधामध्ये शादाब दामत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता परंतु इथे जर पाहायला गेलं तर गती थोडीशी कमी होती. इथून मात्र पंच चेक करतायत. बाउन्स साठी चेक केलं जात आहे. वेस्ट साईड आहे का. संदीपजी गायकवाड सर इथून मात्र चेक करतील. टीबी अंपायर संदीप गायकवाड सर या आपण चेक करा. डिसिजन क्रुशल आहे. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल अगदी डोक्याच्या भरून बॉल निघून गेला. व्हाईट बॉल इथून आपण पाहताय. दंडित देखील केलं जाईल. 1 बाउन्स देखील दिला जाईल. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहता टेक ऑफ केला. या बली अगदी थोडीशी उचली घेतली. बाउन्स घेतला. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावा धावफलक्यावरती आल्या ते आपण पाहताय 16. आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. जमिनीला अगदी समांतर बॉल निघून गेला. समर अँड डिलिव्हरी पाहायला मिळतीये गुफरानच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. तदनंतर एक व्हाईट बॉल पाहायला मिळाला परंतु त्यानंतरचे आलेले 2 डॉट बॉल
कमबॅक करायला सुरुवात केली आहे गुफराननं देखील. इथे ऑफिशियल नो बॉल आहे का? ओके, नो बॉल चेक करताय. सर नो बॉल आहे, नो बॉल. ओव्हर स्टेपिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली. नो बॉल आल्यानंतर धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 17 धाबा धाव फलकावरती आल्यात. या षटकामध्ये एक चौकार आला, एक व्हाईट बॉल देखील आला, त्यानंतर एक नो बॉल आलाय, 2 डॉट बॉल आलेत. अजूनही जर पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. नेक्स्ट बॉल इथून फ्रीडचा आपल्याला पाहायला मिळेल. अरे सर, या ठिकाणी आयोजकांनी सूचना केली आहे की ओव्हर स्टेपिंग साठी तुम्ही जर का सॅटिस्फाईड असाल तर रिव्ह्यू घेऊ नका. हा रिव्ह्यू घेऊ नका. आयोजकांनी सांगितलंय, तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ओके चला, मॅच चालू करा, मॅच चालू करा. नेक्स्ट बॉल इथून आपण पाहताय फ्रीडचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज गुफरान गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय. इथून चांगला बॉल फेकावा लागेल. फ्रीडचा बॉल आहे समोर आपण पाहताय. ऋग्वेद पुढे सरकलाय, जागा बनवली, फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड पाठवले बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. ऋग्वेदच्या बाट मधून आलाय षटकार. ठिकाणी एक चौकार आला होता, त्यानंतर एक व्हाईट बॉल, त्यानंतर 2 डॉट बॉल, त्यानंतर एक नो बॉल, त्यानंतर आज षटकार पाहायला मिळाला. एक चुकीच्या चेंडूची खऱ्या अर्थानं वाट पाहत होता ऋग्वेद. ज्यावेळी 2 बॉल डॉट आले ना, त्यानंतर एक चुकीच्या बॉलची वाट पाहत होता, तो आला. आणि त्यानंतर मात्र हे फटके पाहायला मिळतात. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा अगदी जमिनीला आग लावत चौकार. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव फलकावरती. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय गोलंदाजावरती. धाव फलकावरती 28. इथून अगदी आपण पाहताय थोडंसं प्रेशर आलंय गोलंदाजावरती. आपण पाहताय गुफरान त्याच्या विरोधामध्ये धाबा आल्यात, त्याच्याच विरोधामध्ये खरं तर त्यानंच देखील खराब चेंडू देखील फेकलेत आणि त्यानंतर आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते. ऋग्वेदची 28 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 चौकार त्याच्या बॅटमधून, एक षटकार. पुन्हा एकदा पुढे टाकला होता, अगदी जर पाहायला गेलं तर डाबा पाय पुढे टाकला आणि त्यानंतर हा शॉट इथून मात्र ऑफर केला. फेकी थोडीशी वाईड आहे परंतु फायदा मिळणार नाहीये. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आल्यानंतर 29 धावा या धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतील. 29 धाव फलकावरती आल्यात. अगदी आपण पाहू शकता इथून 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 11, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात 18, 2 ओव्हरमध्ये आल्यात त्या 29 धावा आपण पाहताय.
29 धावा धावफलकावरती आल्यात. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकांमध्ये तुम्हाला इथून टार्गेट सेट करायचं आहे. किमान 50 धावा किंवा त्याच्यापेक्षाही अधिक धावा इथून धावफलकावरती तुम्हाला बनवाव्या लागतील. कारण की अगदी जर पाहायला गेलं या मैदानावरती गेल्या 4 रात्रीमध्ये मोठी धावसंख्या चेस झाले. अगदी 60 ते 70 धावा देखील आपल्याला चेस होताना पाहायला मिळतात. या सर्व गोष्टी लक्षात घेता इथून तुम्हाला टार्गेट चला आता ड्रिंक ब्रेक झालेला आहे, त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक होणार नाहीये. त्याच्याकडे देखील लक्ष द्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल बुमराह ज्यानं धाबा खर्च केले होते 11. जास्त वेळ घेतला जातोय. दामत टीम बबलू दादा थोडासा वेळ कमी खर्च करा, नाहीतर मग आयोजक इथे कडक कारवाई करतील. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सातत्यानं आयोजक आम्हाला या ठिकाणी सांगतायत वेळ जास्त घेतला जातोय दामत टीम कडनं. साधा बिलवन दामत टीम आपल्याला इन ऍक्शन फिल्डिंग करताना पाहायला मिळतीये. चला बुमराह आपण गोलंदाजीसाठी रेडी व्हा लगेच. चला जास्त वेळ घेऊ नका, बराचसा वेळ घेतला जातोय. सेकंड स्पेल मध्ये बुम पुनश्च एकदा. इथे मात्र फटका चांगला आहे. बॉल चाललाय वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. बुमराहच्या विरोधामध्ये ठोकलाय ऋग्वेदनं षटकार. मास्टर 8 बॉल आणि 22 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय आपण पाहतोय ऋग्वेद. खऱ्या अर्थानं ऋग्वेदच्या कॉलनं भगवान दलवी बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र त्यानं स्वतःवरती जबाबदारी घेतली. मी मैदानाच्या आतमध्ये चुकी गेले, एक चांगल्या फलंदाजाला परतवलाय आणि आता मला चुकी करून जमणार नाही. मला इथून संघाला पुढे न्यायचंय, मला टार्गेट सेट करायचं आणि ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. परंतु बुमराहच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करणार नाही तो बुमराह कसला. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली खऱ्या अर्थानं ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतीये आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय बाउन्सर बुमराहचा. अगदी आपण पाहतोय फलंदाजांना बीट करत असतो. त्याच्याकडे यॉर्कर आहे, त्याच्याकडे कटर आहे, वेग आहे, सर्व काही या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा पुढे सरकला होता, पाठीमागे चेंडू ठेवला. अगदी आपण पाहताय अखूट टप्प्याचा शॉर्ट बॉल, त्याला देखील आपण पाहताय फलंदाजाला बीट करून जातोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर दोन्ही बॉल इथून मात्र डॉट फेकलेत आशिष बुमराह या गोलंदाजांना आपण पाहताय. शादा बिलेबन दामत टीम कडनं खेळत असताना चांगली कामगिरी राहिली आहे. यावेळी डिफेन्स केलाय, ड्राईव्ह केला. अगदी आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला काढलाय, डीप मध्ये बॉल चाललाय. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळते आणि हे करणं देखील फार गरजेचं असतं. ज्यावेळी आपल्या बॅटवरती धावा येत नाही, आपल्या बॅटनं धावा येत नाही, अशा वेळी सिंगल काढून स्ट्राईक रोटेशन करणं. धाव फलकावरती 36 आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 36 रन्स धाव फलकावरती पाहायला मिळतात. कैलास वैखरे ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल होता, फुल करायचा प्रयत्न. इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. एक बॉलचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील बुमराहच्या. इथे देखील फटका चांगला आहे. अगदी आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय, डीप मध्ये बॉल. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळतीये. एक धाब्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 37 या अंकावरती. 37 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की ऋग्वेद आता इथून बुमराहच्या विरोधामध्ये मोठी धावसंख्या खऱ्या अर्थानं उभारेल, परंतु त्यानंतर केलेला बुमराहनं कमबॅक
चला चला एकत्रित येऊ नका बोलू दादा प्लीज. प्रत्येक षटकाला तुम्हाला इथे वॉर्निंग केली जाते. 37 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 18 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या त्या 8. म्हणजे एकंदरीत बुमराहनं 2 स्पेल हाताळले, त्याच्यामध्ये त्यांना 12 बॉलमध्ये धावा खर्च केल्या 19. चला चला फिल्डिंग लावा. काय एकत्रित येत आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. ऑफिशियल तुम्ही वॉर्निंग द्या. एकत्रित येऊ नका प्रत्येक षटकासाठी. आता जर पुन्हा एकदा टीम मीटिंग झाली तर आपण शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी एक फिल्डर 30 या सर्कलच्या आतमध्ये घेऊ. चला यानंतरची मॅच आपण पाहतोय. अजमेरा 11 दामद वर्सेस कोदिवले. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. या आयोजकाशी संपर्क साधा. ज्या अनुमाने ना परेश काय नाव आहे ओके. तर या दरम्यान पाहतोय LIC लाईफलाईन एजंट आपण पाहतोय. त्याचबरोबर आमचे परम मित्र क्रिकेटचे नेहमीच आम्हाला सहयोग करणारे आमचे भाऊ संजयजी तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसेनेचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांना कोदिवली विभागामध्ये देवली पंचायत समितीमध्ये मांडलं जात आहे. ते संजयजी तरे या ठिकाणी उपस्थित आहे. या दादा आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या मिजानभाई यायचं आपण व्यासपीठावरती संजयजी तरे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर आमचे कोदिवलीवरून जगदीश या आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या आपण पाहतोय वाकस कोदिवले जे संघ या ठिकाणी खेळणार आहेत त्या संघाच्या वतीने जे काही पाठीराखे सिनियर प्लेयर या ठिकाणी आले असतील त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. ते जोडले गेलेत योगेश ढोले सर. एक्स्ट्रा डाव आली आहे. पुन्हा एकदा अगदी समोरून खऱ्या अर्थानं कट केलं जात आहे. इथून मात्र बॅटरला बीट केलं जात आहे. धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 38. चला अजमेरा दामद आणि कोदिवली संघाचा कॅप्टन जय हनुमान कोदिवली संघ या आपण जरा आयोजकांशी संपर्क साधा. या स्पर्धेचा नियम आहे आपण जोपर्यंत प्रवेश फी निश्चित होत नाही तोपर्यंत आपण टॉस केला जाणार नाही आहे. त्यामुळे आपण लगेच आयोजकांशी संपर्क साधा. चला अजमेरा दामद आपण या ठिकाणी उपस्थित असेल कॅप्टन या आपण लगेच आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे. चांगला बॉल अगदी आपण पाहत आहे. ज्यावेळी हवेमध्ये बॉल खेळला होता ना त्यावेळी सौद चेंडू खाली येत होता आणि ज्यावेळी बॉल हवेमध्ये होता सौद धावत होता त्यावेळी संपूर्ण खऱ्या अर्थानं दामदकरांना वाटलं होतं की अगदी सेफ हँडमध्ये हा बॉल आलाय. परंतु सौद नाही ते चुकी केली आहे. जेल ड्रॉप झाला. 40 झाल्यात. फुल लेनचा बॉल अगदी आपण इथून पाहताय. डॉट बॉल आल्यानंतर विकेट सॅक्रिफाईस झाली आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला. सॉरी थोडंसं आपण पाहतोय. तर जय हनुमान कोदिवली विपक्ष एकवीर अंबरपाडा या आपण दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचे.
चला जय हनुमान कोथिवले वर्सेस ऐकवीर अंबरपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं चुकी झाली आहे. ऋग्वेद तिथून बाद झालाय. कदाचित शेवटचा बॉल होता. शेवटचा बॉल जर का विशालने खेळला असता तर ही विकेट थांबली असती, परंतु शेवटच्या बॉलवरती विकेट सॅक्रिफाईस केली. एकच बॉल राहिला होता या षटकातील चौथ्या. तिथे मात्र ऋग्वेद स्ट्रायकिंग एंडवरती गेला आणि शेवटचा बॉल फेस करत असताना त्यानं इथे विकेट बहाल केली आहे. कदाचित जर शेवटच्या षटकामध्ये ऋग्वेद शेवटच्या बॉलपर्यंत थांबला असता तर ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली आहे असं वाटतंय धावा वाढल्या असत्या, परंतु चुकी झाली. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. इथून आपण पाहताय धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. प्रति षटक 10ची सरासरी राखली आहे. 4 षटकांमध्ये 40 आल्यात. अजूनही उर्वरित एक षटकाचा खेळ बाकी आहे. ह्या एका षटकामध्ये इथून किती धावा जमवेल जय हनुमान वाकस संघ हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय तुषार, नॉन स्ट्रायकिंग वरती विवेक वरती आता संपूर्ण दारोमदार असणारे, परंतु इथे यष्टीरक्षकानं चुकी केली. बॉल हातातून सोडलाय. तिथे फंबल पाहायला मिळतंय. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळेल. एका धाब्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतंय ते 41 वरती. आता 5 बॉल इथून फेस करायचे विवेकला. विवेक खऱ्या अर्थानं छोटा पॅकेट आहे, परंतु धमाका भरपूर मोठा आहे. परंतु तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याला करावी लागेल. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजीसाठी अफजल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज दामट टीमचा. त्याच्या विरोधामध्ये हा फटका मिस टायमिंग राहिला विवेकचा. बराच काल बॉल हवेमध्ये स्वतः यष्टीरक्षक आले, झेल कॅरी केलाय आणि इथून विवेकला मात्र परतावा लागतोय. आणखीन एक हादरा मिळतोय जय हनुमान वाकस टीमला, तो 5वा. शाहनवाज भाई या ठिकाणी उपस्थित. लहान मुलं जरा पाठीमागे बसा. या भाई बसा आपण समोर. लहान मुलांना विनंती करतो आपण लगेच पाठीमागे जायचे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. जय हनुमान कोदिवले, आई एकवीरा अंबरपाडा दोन्ही टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. फायनल कॉल असेल दोन्ही टीमसाठी. जय हनुमान कोदिवले आणि आई एकवीरा अंबरपाडा दोन्ही टीमसाठी हा शेवटचा कॉल असेल. आयोजकांशी संपर्क साधायचा. इथे फटका तर चांगला आहे, बराच काल हवेमध्ये. इथे बेस्ट साईट साठी खऱ्या अर्थाने चेक केला जातोय. बॅट्समॅन रिव्ह्यू आपण पाहतो या ठिकाणी पाहिलं जातो आहे वेस्ट साईडसाठी. आणि या पुन्हा एकदा ती सूचना असेल, कोणताही डिसिजन देताना तिसरेपर्यंत डिसिजन देत असताना 12 प्लेयर जर पहिल्यांदा बोलला तर त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. 12 प्लेयरने कोणत्या प्रकारचा डिसिजन द्यायचं नाही आणि एका संघाचा एकच 12 प्लेयर त्या ठिकाणी बसला जाईल. सर नो बॉल आहे. बेस्ट साईड कमरेपेक्षा वरती आहे. नो बॉल आणि त्याच्यावरती अगदी आपण पाहताय धाव आले ती सिंगल, म्हणजे एकंदरीत 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. 43 धावा धावफलकामध्ये. नेक्स्ट बॉल फ्रीडचा गोलंदाज आपण पाहता या ठिकाणी अफजल आपल्याला पाहायला मिळतोय. 43.
2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अफजल खऱ्या अर्थानं बराच काल इंजर्ड होता, हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, फ्रीटचा बॉल इथे फुलटॉस पाहायला मिळाला. 2 धाबा तर सहजरित्या कंप्लीट झाल्यात. का मिळणार तिसरी, परंतु थांबवलं. 2 धाबा आल्यानंतर 45 धाबा जरूर धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फ्रीटच्या बॉलवरती दुहेरी धाव पाहायला मिळाली. अजूनही जर इथून पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 45 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. जय हनुमान वाकस टीमच्या शादाब 11 दामट टीमच्या अगेन्स्ट खेळ करत असताना ऋग्वेदनं चांगली बॅटिंग केली, चांगला स्टार्ट, चांगली इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. परंतु तो बाद झाल्यानंतर थोडीशी आता इथून आपण पाहताय फलंदाज बाद, विकेट सॅक्रिफाईस. युवा उद्योजक अजयजी तरे आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आपण पाहतो जय हनुमान कोदिवले या संघाकडून आपण पाहतो खेळताना दिसतील. ऐकविरा अंबरपाडा संघ आपण पाहतो तो हे सज्ज झालाय. अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय, तिथे मात्र चुकी झाली आशिष कडनं. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, सेकंड गेंद वरती फेकी झाली आहे. फेकी ॲक्युरेट आहे का? यस, फलंदाज बाद. फलकावरती आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय वाकस गावची आन बान शान जॉन टी डल्बी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नक्कीच 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 वाकस गावची आन बान शान आणि ऋषभ पंतचा बिग फॅन जॉन टी दलवी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. शेवटचा बॉल इथून आपल्याला पहिल्या इनिंगचा पाहायला मिळेल. या बॉलवरती षटकार येईल का? षटकार आला तर इथून मात्र चांगली टोटल जरूर धावफलकावरती पाहायला मिळेल. इथे देखील आपण पाहताय इथे निर्धाव चेंडू तर जरूर आलाय. रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये जॉन टी दलवी बाद. 46 धावा धावफलकावरती टार्गेट असेल शादाब 11 दामट टीमच्या अगेन 47 या धावसंख्येचा. बघा या ठिकाणी रामदासजी पेमारे दादा तेही या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. तर टॉस या ठिकाणी केला जातो. शाहनवाज भाई यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन ऐकविरा क्रिकेट संघ अंबरपाडा, विपक्ष ऐकविरा ग्रुप जय हनुमान कोदिवले संघ आपण पाहतोय. जरूर चला टॉस या ठिकाणी केला जाईल. तर टॉस या ठिकाणी पाहतोय जे हनुमान कोदिवले संघाने टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय आणि क्षेत्ररक्षक स्वीकारले अजय तरे आपण पाहतोय. तर कोदिवले संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर ऐकविरा अंबरपाडा संघाची बॅटिंग असेल. अंबरपाडा संघाचा कॅप्टन आपण जरूर लगेच राजेश भोईर सर यांच्याशी आपण संपर्क इथे साधायचे.
लांबरपाडा संघाचा कर्णधार राजेश भोईर यांच्याशी संपर्क साधायचे. चला इथून एक षटक आम्ही करतो आणि त्यानंतर संदीप बोराडे लगेच या ठिकाणी मायक्रोफोनवरती जॉईंट होतील. एक षटकासाठी आम्ही या इनिंगमध्ये नक्कीच जोडले जाऊ, कारण की हे षटक देखील फार महत्त्वाचं असणार आहे. या षटकासाठी जरूर आम्ही थोडेसे प्रयत्न करू बोलण्याचं. मॅच तुम्ही पाहताय, एकीकडे शादाब 11 दामद आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान वाकस टीम. टॉस जिंकला होता जय हनुमान वाकस टीमनं. बॅटिंग करण्याचा त्यांचा डिसिजन होता. बॅटिंग करत असताना त्यांनी धावा बनवल्या त्या अगदी आपण पाहताय. 5 षटकांमध्ये 46 आणि टार्गेट इथे ठेवलं आहे ते 30 बॉलमध्ये 47 या धावसंख्येचं. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी शादाब 11 दामद टीमचे सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जर्सी नंबर 18 बबलू आणि त्यानंतर जर्सी नंबर 8 शादाब बाय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सलामीसाठी आपण पाहू शकता 47 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आज या टीम मध्ये खऱ्या अर्थानं खुरम नजे यांची कमी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. या टीमचे कॅप्टन आहेत, परंतु आज आयोजक म्हणून ते आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतील. दामदच्या मैदानावरती ते दामद टीम मधनं खेळणार नाही. त्या व्यतिरिक्त दामद टीम मधनं ते बाहेरच्या टुर्नामेंटमध्ये जरूर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. याच टीमला ते लीड करतायत. 47 धावा बनवायच्या आहेत. पहिलं षटक आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज आपण पाहू शकता किरण शेळके गोलंदाजीसाठी आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये आपण त्यांना पाहू शकता. ऑन स्ट्राईक बबलू नजे आपल्याला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राईक एंडवरती शादाब बाय आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला मिळतात दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं जी स्पर्धा आपण पाहणार आहोत त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक शादाब बाय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. परंतु पहिल्याच बॉल वरती इथे विकेट आली आहे. बबलू नजे हॅज टू द डिपार्ट. 0 या धावसंख्येवरती अकाउंट देखील ओपन करू दिलं नाहीये. किरण शेळके यांनी मिळवली विकेट.
47 धाव संख्येचा पाठलाग करत असताना हा पहिला चौकार. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी परंतु जाईल बॉल. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे अफजल नजे ऑन फायर नाव ठोकलाय षटकार. डीजे मास्टर अजून 2 षटकार जर आले अफजल नजे यांच्या बाट मधून तर फरहान नजे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. ब्रदर चषक 2025 चे आमचे मुख्य आयोजक फरहानजी नजे यांच्याकडून अफजल नजे यांच्यासाठी कॅश प्राइज लागलाय. आणखीन 2 षटकार जर आले तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्यानंतर मिजानजी नजे यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल षटकार हॅट्रिक साठी. अफजल नजे आता खऱ्या अर्थानं जर 2 षटकार तुम्ही लगावले तर 5 आणि 1 6000 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये डिपॉझिट होतील. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती आल्या त्या 12 विकेट आली ती 1. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. मायक्रोफोन वरती करूया बदल. मायक्रोफोन वरती जोडले जातील कर्जत तालुक्याची बुलंद आवाज संदीप बोराडे सर. थँक्यू. यस थँक्यू योगेश. तो या मॅच कडे अर्थातच एक बिग फाईट आपल्या भेटीला जरूर आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सांघिक कोड्याचं दुसरं षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजस आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवरती तेजस दिशाहीन गोलंदाजी करतोय. अगदी गोलंदाजीची एक नजाकत मैदानात पेश करायची होती. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा विचार करायला गेला तर P1चं पहिलं षटक जिथे धावसंख्येचा विचार करत असताना 12 धावा या धावफलकावरती लागल्याच. पहिल्याच बॉलवरती दुकान खुली नाही तो कर्फ्यू लग गया अशी परिस्थिती पहिल्या षटकात होती. परंतु तदनंतर मात्र विकेट आल्याच्या नंतर धावसंख्येला एक वेगळं वळण या ठिकाणी पाहायला मिळालं. किरण गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत 12 धावा आल्या. परंतु तदनंतर तेजसकडे गोलंदाजी येत असताना पहिला बॉल त्याच्याकडून दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. तदनंतर मात्र एक चांगलं कमबॅक. अगदी बॉल समजला नाही बॅटरला आणि डॉटची संगता यावेळी जरूर पाहायला मिळते. फार चांगला संघर्ष. 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो मात्र टीम दामतला. आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर जनमान वॉकर्स टीम चांगली गोलंदाजी सध्या मैदानात त्यांना करावी लागेल. बॅटिंग लाईन मधल्या चुका सुधारण्याची सगळ्यात मोठी संधी आहे. तदनंतर आपण पाहतोय 2 षटके शेवटची जी 3 षटके आली ती फार इकॉनॉमिकल स्पेल दामट टीमकडून पाहायला मिळाली होती. परंतु यावेळी आपण पाहतोय दामट टीमच्या बॅटिंग लाईनला थोडं या मैदानावरती थांबवण्यासाठी जनमान वाकस संघ प्रयत्नशील आहे. परंतु या धावा होतील की नाही या प्रश्नाचं उत्तर शेवटचा बॉल शेवटची धाव विजयाची नक्कीच सांगून देईल. परंतु इथे सध्या तेजस चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. नवनवीन खेळाडूंना मिळालेली संधी सध्या मैदानात आपण अनुभवतोय. समोर आहे बॅटर शादाब. शादाबच्या बॅटमधून कडे सुनावलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. कणकणीत दणदणीत ब्रँडेड शादाब
षटकार. फरहान यांच्याकडून पारितोषिक लागल्या जाते है। शादाब भाई, अगर आपने आने वाले 2 गेंदों में 2 सिक्सर लगा दिए तो आपको 5,000 रुपए फरहान भाई की तरफ से। ये क्या बात है, और 2 छक्के लगाए शादाब भाई, तो 12th मैन आपका अबू जर की तरफ से 500 रुपए आपको। अबू जर क्या शादाब पे विश्वास था या नहीं, ये बात बहुत बड़ी है। आपने 500 जरूर लगाया, आपकी दिलेरी की दाद देनी पड़ेगी। मगर इस वक्त बॉलर बहुत अच्छे हैं, उन्होंने एक अच्छी गेंद फेंकी जो शादाब की समझ में नहीं आई। डॉट, चांगला बॉल यावेळी जरूर पाहायला मिळतोय। इथे मात्र प्रयत्न केले जात आहेत, भगवान आणि तेजस मध्ये प्रयत्न जरूर होते, दोघांच्यातले जम्पलिंग यावेळी जरूर पाहायला मिळाली। इथे मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव येईल, बॅट कट आहे। 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत। दादा थांबा जरा, 12 धावा पहिल्या षटकात आल्यात, 22 धावा धावफलकावरती आहेत। काही हरकत नाही, थोडस कन्फ्युजन आहे होतंय। हा चांगला बॉल, यावेळी मात्र एक सिंगल जरूर पाहायला मिळते। सिंगलच्या मदतीने बाईच्या स्वरूपात एक धाव जरूर धावफलकावरती पाहतोय आपण। या एका धावेच्या मदतीने 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत। 47 धावा संख्येचा पाठलाग आहे। पहिल्या इनिंगकडे जरा लक्ष केंद्रित करूयात। अगदी पहिल्या इनिंगचा खेळ पाहायला गेलं तर ज्या 2 षटकांमध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या मात्र 29, परंतु त्यानंतर इकॉनॉमिकल स्पेल हाताळले गेलेत। बारा बॉल मध्ये पहिल्या इनिंग मध्ये धावा होत्या 29, त्यानंतर पुढच्या 18 बॉल मध्ये पहिल्या इनिंग मध्ये धावा आल्यात त्या तब्बल 17। म्हणजे विचार करा, 18 बॉल मध्ये 17 आल्यात, 12 बॉल मध्ये आपण पाहतो 29 आल्यात। एक धावसंख्येचा उच्चांक गाठला गेला। खरं म्हणायला गेलं तर अगदी हवी झाली होती धावत टीम गोलंदाजच्या स्वरूपात। त्यानंतर अगदी उत्तरार्धात यावेळी 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचलाय ती 23 या आकड्यावरती। 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस ऑफ 1 विकेट। अगदी एका विकेटचं नुकसान सध्या मैदानात पाहायला मिळते दामट टीमच्या बाजूने, परंतु धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुसज्ज आणि सुपरिस्थितीतली धावसंख्या दामट टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळते। कमॉन डीजे। क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी होणार नाही आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल। 1 मोर विकेट डाऊन, विकेट नंबर 2, बॅक टू डगआउट। दुसरा हादरा लागलाय टीम दामट।
गाणं डीजे मास्टरने सुंदर लावलंय. खरं म्हणायला गेलं तर लावलं कोणासाठी हा एक प्रश्नचिन्ह आहे. फिल्डरसाठी, बॉलरसाठी का बॅटरसाठी? नेक्स्ट बॉल तुषार दळवी. पुन्हा एकदा हवा याला चढवलाय तो क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय. व्हॉट अ कॅच. बॅक टू बॅक 2 विकेट या गोलंदाजाच्या नावावरती. अफलातून कमांड इज आहे. गोलंदाजी चांगली करत होता परंतु सध्या बाट मात्र बुमराची मैदानात तळपली नाही. परतीच्या प्रवासाला तो आपण पाहतोय आतिश. आणि न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत साऊथ. ऑन हायट्रिक बॉल. यावेळी मात्र या मॅच मध्ये तुषार दळवीने जर विकेट नोंदवली. आता कालच्या रजनीमध्ये कैरीच्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जरूर नोंदवली होती परंतु तुषार ऑन हॅट्रिक बॉलवरती होता. सामना अतिशय काटक आहे कारण इथे जारमान वाकस टीमला प्रत्येक बॉल डॉट फेकायचा आहे आणि इथे दामट टीमला प्रत्येक बॉलवरती धावा आता घ्यायच्या आहेत. आणि अशीच मॅच एक बिग बॅटल सध्या मैदानात आपण पाहतोय. चांगला बॉल उत्तम दर्जाची गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. जर यावेळी बॉल आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 विकेट आल्या तदनंतर दोनही बॉल डॉट आले. स्पर्धेमधला इतिहास सज्ज होणार का? अगदी तुषार दळवी खुणवतोय या इतिहासासाठी परंतु तो इतिहास मैदानावरती राखला जाईल का ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अगदी औचित्य आहे. ब्रदर्स ट्रॉफी. हा चांगला बॉल. यावेळी मात्र अतिरिक्त थोडंसं बॉलला खिचलं गेलं. खरं म्हणायला गेलं तर बाउन्स करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय गोलंदाजा तुषार दळवीचा. जर तुषार इथे डॉट बॉल आला तर मी तर म्हणेल सामना जनमान वाकस टीमच्या बाजूने झुकायला हरकत म्हणता येणार नाही. पुलरलेन शेवटच्या क्षणी केली चुकी तुषार दळवीने. इतके 5 बॉल फेकले परंतु शेवटच्या क्षणी पुलर लेनचा वापर केला आणि तो सुद्धा नवीन आलेला बॅटर साऊथसाठी. इथे आलाय षटकार. त्यामुळे टीम ऑन करतोय. तुम्हाला आवाज नका करू डगआउट मधून. मी नेहमी सांगतो आपला तो बाळाने दुसऱ्याचे ते कार्ट या टीम आयोजनामध्ये चालत नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले या षटकाराच्या मदतीने 29 आकड्यावरती 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सामना फार चुरशीचा आहे. 29. ड्रिंक ब्रेक. पाणी मैदानात पाठवा. बजाव भाई डीजे. सर्वांना सांगितले डगआउट मधून रिव्ह्यू घेतला जाणार नाही याची नोंद घ्या. 10 सेकंदच्या कालावधीमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेणं अपेक्षित असेल. तदनंतर मी पुन्हा सांगतो 12 प्रतिनिधी जर टेक्निकल टीमच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायरच्या देखत बोलला गेला अगोदर तर तिथे 2 रनची पेनल्टी बसेल. फार नियम कडक आहेत हे तुम्हाला मी सांगून देतो. मी मगाशीच वाक्य वापरलं दामट टीम. तुम्ही आयोजनाच्या भूमिकेत आहात. ब्रदर्स टीम आहेत त्यामुळे नक्की मी सांगितलं आपला तो बाल्याना दुसऱ्याचा तो कार्ट मला कधी करता येत नाही. त्यामुळे समोर जर्मन वाकस टीम आहे त्यामुळे विचार करा डगआउट मधून आता तुमच्याकडून आवाज येता कामा नये. नियम सर्वांसाठी सारखेच. मग ते आम्ही कॉमेंटेटर असू द्या अंपायर असू द्या. जर खेळाडू चुकी करताय तर तिथे
पनिशमेंट येणार. अंपायरची चुकी झाली तर अंपायर मानधनात कपात, कॉमेंटेटरची चुकी झाली तर शब्दांमध्ये कपात होईल. फार चांगली गोलंदाजी तुषार दलवीची आतापर्यंत आपण पाहिली. अगदी 5 बॉल त्याने डॉट फेकले होते. नजाकत भरली होती या गोलंदाजीवरती. 2 वेळा संधी आली तुषार दलवीकडे. एकतर विकेट हॅट्रिक नोंदवण्याची संधी होती, त्यानंतर एक मेडल षटक फेकण्याची संधी त्याच्याकडे होती. असं असताना तुषार दलवीने पुलर लेंथ वापरली हा प्रश्न जरूर आहे. कारण सरळरित्या बॉल पिचिंग करत असताना जर धावा रोखल्या जात आहेत, समोरचा सौद जो बॅटर आहे त्याला रोखलं गेलं होतं, मग अशा परिस्थितीत पुलर लेंथ वापरणं तुषार दलवी कितपत योग्य ठरेल हा एक प्रश्नचिन्ह तुमच्या बाबतीत लागू झाला. असो, मॅच आहे, अनसर्टनिटी ऑफ क्रिकेट जरूर आपण अनुभवतोय, अनिश्चितता भरलेला खेळ. आणि इथे मात्र गोलंदाज किरण शेळके. चांगला बॉल आपण पाहतोय. अगदी 29 धावा धावफलकावरती लागल्या होत्या आणि असं असताना 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज असताना सुद्धा पहिला बॉल या ठिकाणी डॉट आलाय. ओव्हर नंबर 4, चौथं षटक प्रगतीपथावरती किरण शिलके, ज्याने मात्र गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात 12 धावा खर्च केल्यात, परंतु पहिलीच विकेट नजर लावली होती दामट टीमला त्याने. चांगला फटका यावेळी आपल्या पॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण सजवता आलं नाही आहे. इथे एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी प्रयत्न. आणि यावेळी काय घडलंय वेट अँड वॉच. अगदी फिल्डिंग सजली गेली, फिकी बरोबर आली, परंतु इथे फलंदाज पॉपिंग ग्रीजमध्ये सही सलामत गेले होते धावत, परंतु पुन्हा माघारी फिरले. इथे एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने 30 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. खरं म्हणायला गेलं तर अंतरट नीड आणि त्याच्या विरोधात काढ्याचा पाडा. काय मॅच झाली होती, टफ फाईट मॅच. मागच्या स्पर्धेमध्ये जर्मन वाकस टीमकडून कैलास वैकरेचे ते षटकार मला आजही आठवत आहेत, आजही. कारण तशीच मॅच मगाची मैदानात आपण पाहिली होती. इथे चुकी झाली आहे, चुकीला भगवान माफी नाही. कारण ही माफी अगदी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाईल, यात कोणती शंका नाही आहे. कारण इथे चुकी झाली आणि या चुकीवरती येतील 4 धावा. आणि आता 13 धावसंख्येची गरज आहे. ना तेरा ना मेरा, आकडा आलाय 13. अगदी मी तर म्हणेल या 13 वरती कोण आधी राज्य गाजवणार. कारण माणसाच्या आयुष्यात 13 आकडा फार महत्त्वाचा आहे. हा आकडा जोपर्यंत तुमच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत आयुष्य संपुष्टात येत नाही. परंतु या क्षणी पाहूया समोर बॅटर सौद, चांगला फटका, जजमेंटली ड्राईव्ह केलाय, अगदी अंदाज बरा फटका आहे मी तर म्हणाल. आणि यावेळी मात्र एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने किरण शिलकेचे 4 बॉल संपले आहेत. धावा जाऊन पोहोचल्या ते अद्यापर्यंत 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट दामट टीम. चांगली फायटिंग सध्या मैदानात चालू आहे. सामना कधी वाकदच्या बाजूने तर कधी दामतच्या बाजूने पाहायला मिळतोय. अफलातून मॅच मित्रांनो तुमच्या भेटीला आले आहे. फायर अँड फाईट. चांगला बॉल किरण शेळकेचा कमबॅक सध्या मैदानात पाहायला मिळत आहे. सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी, वेगावरती स्वार झाले, अगदी बॉल लेंथमध्ये ठेवला आणि त्यानंतर किपरच्या हातात हा बॉल विसवलाय. डॉट बॉलची फिकी. जर तो चौकार आला नसता तर मात्र या सामन्यातलं समीकरण फार दामट टीमच्या बाजूने अवघड पाहायला मिळालं असतं. परंतु अजूनही शेवटचा बॉल, किरण शेळके नावाचा हा गोलंदाज सध्या शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. अगदी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आणि या क्षणी तुम्ही पाहायला गेलं तर 4 षटकांचा खेळ संपला आहे आणि 35 धावा या धावफलकावरती येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती आता मात्र 12 धावसंख्येची. नीड ऑफ 12 रन दामट टीम.
विनंती आपणास. ऑफिशियल गोलंदाज तयार. भगवान दळवी. 6 बॉल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. हा चांगला बॉल. यावेळी शरीराचा वेध घेऊन बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे. पॉइंटला स्वीपर रिझन. इथे येतील 4 धावा. सामन्यातली काटकता पाहतोय मित्रांनो. जिथे 6 बॉल 12 ची आवश्यकता होती, आता 4 बॉल 8 ची आवश्यकता आहे. फार मोठा संघर्ष. 4 बॉल 8 ची आवश्यकता. माफी असावी 7 ची. पहिल्या बॉलवरती 22 स्वरूपात एक आली ती. माफी असावी. येस येस 4 बॉल 7 ची आवश्यकता आहे. सॉरी. होतं कधी कधी. सध्या डोळ्यावरती झोप आहे. कंटिन्यू नाईटच्या मॅचेस चालू आहेत. हा चांगला बॉल. डॉट आलाय. येणारे 3 बॉल आणि आता 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 7 धावा या होतील का त्या पाहूयात. वाईट वाईट संघाचं वाईट होत आहे. भगवान दळवे या मॅच वरती फार मोठी मेहनत मी तर म्हणे तुषार दळवीने केली. त्यानंतर या मॅच वरती मेहनत किरण शेळकेने 4थं षटक फेकून केली. परंतु यावेळी तुमच्या हातात फार मोठा संघर्ष आणून दिलाय. सामना कुठेही गेलेला नाहीये. हा हे त्या परिस्थितीत पाहतोय. 200च्या स्ट्राईक रेटने धावा कुटायच्या दामट टीमला 3 बॉल 6 ची आवश्यकता. फटका सजवलाय परंतु इथे फटक्यामध्ये पक्षी सहजरित्या जाळ्यात अडकलाय. विकेट डाऊन होते. ऐन मोक्याच्या वेळी वाजली जाते घंटा. कमॉन डीजे. म्हणायला गेलं तर एका मोठ्या फटक्याची मॅच. म्हणायला गेलं तर दोनही डॉट बॉलची मॅच. सामना कुठे जाईल ते पाहणं फार उत्सुकतेचं आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. अफजल. हवाई हल्ला हवाई हल्ला. अफजलच्या मनगडात ताकद जरूर होती परंतु ही ताकद मात्र पणाला लावली आहे. एक बॉल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. हे बघा कोण जिंको कोण हारो मैदानात कोण जाणार नहीं. या मैदान के अंदर कोई जाएगा नहीं. जिस भी टीम के प्लेयर मैदान के अंदर गए और टीम को जीता हुआ मैच भी हारना पड़ेगा. कोई मैदान के अंदर नहीं जाएगा. तालिब नजे इनच्याकडून पारितोषिक लागले जाते हैं. ताबीज. अगर एक सिक्सर आपने यहाँ लगा दिया ताबीश तो आपके लिए 2000 रुपए का इनाम. कोणी आतमध्ये जाणार नाही. कोणी जिंको कोणी हारो मैदानात खेळाडू व्यक्ती कोणीच मैदानात जाणार नाही. विनंती आपल्या दोन्ही टीमला जर तुम्ही मैदानात प्रवेश केला तर तुमचा विजय. बरोबर ना.
दोघांनाही विनंती आहे की मैदानात कोणीही प्रवेश करणार नाही. ताबीश न्यू पार्टनर मैदानात दाखल झालेत. खतरों के खिलाडी एकीकडे आहे भगवान दलवी तर दुसरीकडे आहे ताबीश. एक बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. सामना इथे फिनिश केलाय. काय स्पेल हाताळलेत. अंबारपाडा आणि कोदिवले टीम आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करा. कोदिवले टीम आपली फिल्डिंग आहे बहुतांशी.